मित्रांनो नमस्कार। PYQच्या संदर्भातली आपली सगळी चर्चा चालू आहे। वेगवेगळ्या पद्धतीचे कंबाईन ग्रुप सी बी च्या संदर्भात कसे प्रश्न येतात आणि मग त्याची उत्तरं आपण 10 सेकंदाच्या आत कशी काढू शकतो। अगदी जर तुमचा बेस पक्का असेल तर मित्रांनो कुठेही अडचण येताना दिसणार नाही। असेच काही दररोज काही प्रश्न आपण बघायला लागलोय आणि या सीरीज मध्ये बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला नवीन आणि ज्या गोष्टी माहिती आहेत त्या पुन्हा पुन्हा रिवाइज होताना दिसतील। ओके, इंग्रजी आणि मराठीची बॅच आपल्याकडे मित्रांनो उपलब्ध आहे। मी स्वतः आहे, संजय जाधव सर आणि शंकर सर मराठीसाठी आहेत। या बॅचचा सुद्धा तुम्ही विचार करू शकता। जर तुम्हाला परचेस करायची असेल तर आपल्या ॲपवरती उपलब्ध आहे। लाईव्ह प्लस रेकॉर्डेड अशी ही बॅच आहे, ती तुम्हाला उपलब्ध राहील। राईट, तर पहिला प्रश्न मित्रांनो स्क्रीनवर तुमच्याकरता काय बघा। खूप सोपा प्रश्न, राज्यसेवा मेन्स 2023 करताचा प्रश्न बघून सुद्धा तुम्हाला असं वाटेल की इतकं सोपं असू शकतं का। मित्रांनो इतका सोपा प्रश्न त्यांनी विचारलाय। द ट्रेन विल हॅव लेफ्ट बाय द टाइम यू रीच द स्टेशन, आणि त्यांनी विचारलंय की याचा टेन्स तुम्हाला काय सांगता येईल। टेन्स मित्रांनो अगदी सोपा आहे, तो तुम्ही अगदी सहज सांगू शकाल। आयडेंटिफाय अंडरलाइन टेन्स फ्रॉम इन द गिवन एक्झाम्पल। ओके, त्यांनी वाक्य दिलंय द ट्रेन विल हॅव लेफ्ट बाय द टाइम यू रीच द स्टेशन। ओके, मुद्दा एक गोष्ट लक्षात घ्या की या ठिकाणी कायम एक कॉम्बिनेशन असतं, ते मी तुम्हाला सांगून ठेवतो की या ठिकाणी जर कॉम्बिनेशन जर बघितलं टेन्स तर तुम्हाला कळेलच। विल हॅव लेफ्ट म्हणजे हा परफेक्ट फ्युचर आहे। ओके, हे तुम्हाला सांगायची गरज नाही, फ्युचर परफेक्ट आहे। उत्तर तुमचं अगदी बरोबर आहे। पण या प्रश्नातून तुम्हाला एक नवीन गोष्ट मित्रांनो शिकायला अशी मिळेल की कायम काही गोष्टी लक्षात ठेवा त्या अशा की ज्या वेळेला कॉम्बिनेशन ऑफ टेन्सेस असतं त्यावेळेला फ्युचर टेन्स कॅन बी कंबाइंड विथ सिंपल प्रेझेंट टेन्स। इथं बघा या ठिकाणी सिंपल प्रेझेंट टेन्स तुम्हाला दिसतो, ही बाजू कायम लक्षात ठेवा। या गोष्टी जर तुम्हाला माहिती असतील, प्रेझेंट टेन्स कॅन बी कंबाइंड विथ प्रेझेंट टेन्स अँड फ्युचर टेन्स। Future tense can be combined with the future tense and the present tense, but no past tense can combine with future or the present tense. या गोष्टी तुम्हाला माहिती असणं खूप गरजेची गोष्ट आहे, कारण इथं वाक्य जर बघितलं तर तुमचं उत्तर तर बरोबर आहे। फ्युचर परफेक्टचं स्ट्रक्चर तुम्हाला माहीत आहे। या ठिकाणी सब्जेक्ट असतो, बरोबर, फ्युचर परफेक्ट सब्जेक्ट प्लस शल विल असतं, बरोबर, शल आणखी विल, बरोबर, आणि या ठिकाणी मग हॅव आहे, बरोबर, क्रियापदाचा थर्ड फॉर्म, यस, वर्बचा थर्ड फॉर्म असतो या ठिकाणी, आणि मग तुम्ही ऑब्जेक्ट घेऊ शकता जे फ्युचर परफेक्टची रचना ही अशा पद्धतीनं जाते। या ठिकाणी हॅव आहे क्रियापदाचा थर्ड फॉर्म, म्हणजे हे उत्तर तर तुमचं बरोबर आहे। पण उत्तरापेक्षा माझ्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की कॉम्बिनेशन ऑफ टेन्स जे चालतं ते माहिती असणं खूप गरजेची गोष्ट आहे। फ्युचर टेन्स कॅन बी कंबाइंड विथ द सिंपल प्रेझेंट टेन्स ऑर द कंटिन्युअस प्रेझेंट, अशा पद्धतीने ते चालू शकतं। या गोष्टी लक्षात घ्या। या ठिकाणी बघा, ओके, बाय द टाइम यू रीच द स्टेशन हा प्रेझेंट टेन्सचा या ठिकाणी वापर केलेला आहे। ही रचना कायम लक्षात ठेवा। अशा पद्धतीच्या रचना मित्रांनो परीक्षेला विचारल्या जातात, त्यावेळेला त्या टेन्सचं कॉम्बिनेशन कसं असतं हेही आपल्याला माहिती असणं अपेक्षित आहे। ओके, यू गॉट द पॉइंट। आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊ। पुढचा प्रश्न बघितल्यानंतर मित्रांनो तुम्हाला काय दिसतंय बघा की हा आहे पुढचा प्रश्न। याचं उत्तर मित्रांनो देण्याकरता 30 सेकंदाचा वेळ तुमच्याकडे आहे। फिल इन द ब्लँक विथ द मोस्ट अप्रोप्रिएट फॉर्म ऑफ द वर्ब गिवन इन द ब्रॅकेट्स। वी डॅश फॉर यू फॉर 2 hours, तिथं 2 hours म्हटलं आणि वेट दिलेला आहे। कंबाईन सी मेन्स ऑगस्ट 2022। खूप सोपा प्रश्न, 4 ऑप्शन्स तुमच्याकडे, 1 2 3 4। हॅव बीन वेटिंग, आर वेटिंग, वुड हॅव बीन वेटिंग अँड नन ऑफ द अबव। काय उत्तर द्याल? 30 सेकंदाचा वेळ। खूप सोपे प्रश्न आहेत मित्रांनो। टेन्सवरच्या प्रश्नाची आपण थोडीशी रिव्हिजन घ्यायला लागलोय की कशा पद्धतीने प्रश्न विचारले जातात कंबाईन ग्रुप सी किंवा राज्यसेवेमध्ये कशा पद्धतीने प्रश्न विचारले जातात। कमाल, मित्रांनो कायम एक गोष्ट लक्षात ठेवा, उत्तर तुमचं काही असो पण मुद्दा हा आहे की ज्यावेळेला अशी सिन्स किंवा फॉरची फ्रेज दिसते, काय बोलतोय बघा की ज्या वेळेला अशी सिन्स किंवा फॉरची फ्रेज दिसते त्यावेळेला तुम्हाला 3 टेन्स एकूण वापरता येऊ शकतात। जसं प्रेझेंट परफेक्ट, काय वापरता येऊ शकतो? प्रेझेंट परफेक्ट वापरता येऊ शकतो। बरं, कसा वापरावा ते नंतर बघू। प्रेझेंट परफेक्ट वापरता येईल। ओके, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस हाही टेन्स वापरता येईल, किंवा पास्ट परफेक्ट कंटिन्युअस, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस
हे मित्रांनो माहीतच असायला हवं. ज्यावेळेला सीन सी किंवा फॉरची फ्रेज दिसते त्यावेळेला प्रेझेंट परफेक्ट येऊ शकतो किंवा प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस येऊ शकतो किंवा पास्ट परफेक्ट कंटिन्युअस सुद्धा येऊ शकतो. ही बाजू लक्षात घ्या. हे अशा पद्धतीचे प्रश्न मित्रांनो विचारले जातात ज्यावेळेला या बेसिक गोष्टी आपल्याला. आता या ठिकाणी बघा, या ठिकाणी हॅव बीन वेटिंग, आर वेटिंग या तिन्हीमध्ये कुठं दिसतो का? नाही. वुड हॅव बीन वेटिंग दिसतं का? नन ऑफ द दिसतं का? हे बघा, हॅव बीन वेटिंग हा प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस आहे. उत्तर तुमचं 1 नंबर यायला पाहिजे, हे कळायला पाहिजे. व्हेरी सिम्पल लॉजिक. या बेसिक गोष्टी टेन्सवरच्या तेवढ्या लक्षात ठेवा. एकही प्रश्न मित्रांनो तुमचा टेन्सवरचा अजिबात चुकणार नाही, ही बाजू लक्षात घ्या. हे अशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात, कॉमन असतात, पण ते आपल्याला माहिती असणं खूप अपेक्षित आहे. पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न कशा पद्धतीनं आहे, कशा पद्धतीनं तो विचारला गेला आहे हे जर बघितलं तर तुमच्या लक्षात येतं. इथं काय केलंय बघा. कंबाईन बी मेन्स जुलै 2022ला द मिलिटरी इज गोइंग टू ले अ ट्रॅप टू अरेस्ट द टेररिस्ट्स. द अंडरलाइन फॉर्म ऑफ द सेंटेन्स अबव इज यूज्ड टू कन्वे. हे वर दिलेलं वाक्य नेमकं काय सांगतं? इंटेन्शन टू परफॉर्म अ सर्टन ॲक्शन इन अ नियर फ्युचर, प्लॅन्ड ॲक्शन इन रिमोट फ्युचर, अ ग्रेट प्रॉबॅबिलिटी. आता इथं तुम्हाला ते वाक्य नेमकं काय दाखवतं अशा पद्धतीचा प्रश्न. इज गोइंग टूचा वापर हा सिंपल फ्युचर टेन्सला सुद्धा विचारला जातो की जे आपल्याला माहिती असणं अपेक्षित आहे. राईट. मग याचं उत्तर काय द्याल? काय लॉजिक तुमच्याकडे आहे? एक गोष्ट या ठिकाणी मित्रांनो लक्षात घ्या की इज गोइंग टू काय घेतलेलं आहे? इज गोइंग टू हे सिंपल फ्युचर टेन्सला दाखवतं. या ठिकाणी मित्रांनो फ्युचर म्हटलेलं आहे. इंटेन्शन टू परफॉर्म अ सर्टन ॲक्शन इन नियर फ्युचर मित्रांनो हे त्याचं उत्तर असणार आहे, कारण नियर फ्युचरमध्ये अशी ॲक्टिव्हिटी करण्याकरता इज गोइंग टूचा वापर केला जातो हे आपल्याला माहीत पाहिजे. फ्युचर दाखवलं जातं. बी गोइंग टूच्या रचना आपल्याला माहिती पाहिजेत. कोणत्या रचना? बी गोइंग टू. ओके. हे पॅरलल जातं मित्रांनो. सिंपल फ्युचर टेन्सच्या ऐवजी बी गोइंग टूची रचना सुद्धा वापरली जाते. अशा वाक्यांमध्ये शल किंवा विलचा वापर केला जात नाही, सरळ बी गोइंग टूच्या रचनेचा वापर केला जातो. ही गोष्ट लक्षात येऊ दे. अशा पद्धतीचे प्रश्न वाक्याच्या अर्थाच्या संदर्भातले प्रश्न सुद्धा विचारले जातात जे आपल्याला आले पाहिजेत. आता वाक्य कसं दिलंय बघा. बिफोर अक्षय केम टू बॉलिवूड ही डॅश इन hotels for 5 years. Select the correct alternative to complete the sentence meaningfully. Was working, has been working, had been working or had working. मगाशी जे बोललो होतो त्या गोष्टी तुमच्या लक्षात येतील. यस. प्रश्न बघितल्या मगाचाच मुद्दा या ठिकाणी रिपीट झाला ना. मगाचा मुद्दा तुमच्या लक्षात आलाय का? बघा याही ठिकाणी अशी फॉरची फ्रेज वापरले. पहिल्याच उदाहरणामध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं ना की फॉरची फ्रेज वापरली असेल तर 3 टेन्स वापरले जातात. या ठिकाणी फॉरची फ्रेज आहे. आता फॉरची फ्रेज पुन्हा एकदा रिपीट करतो. अशा ठिकाणी वापरला जातो प्रेझेंट परफेक्ट. बरोबर. प्रेझेंट परफेक्ट. बरोबर. हा एक वापरला जाऊ शकतो किंवा दुसरा वापरला जाऊ शकतो प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस. ओके. किंवा पास्ट परफेक्ट कंटिन्युअस. किंवा पास्ट परफेक्ट कंटिन्युअस. इथं उदाहरण जर तुम्ही बघितलं तर या तिन्हीपैकी कोणता टेन्स, या ठिकाणी कोणता टेन्स दिलेला आहे बघा. पाठीमागं म्हटलेला आहे केम. दिसतं का हो? हे केम म्हणजे हा टेन्स जो आहे
हा टेन्स आहे सिंपल पास्ट, मी सांगायची गरज नाही। याचा अर्थ मित्रांनो, पाठीमागं ज्यावेळा अशा पद्धतीनं पास्ट दिसतो आणि पुढं ज्यावेळा अशा पद्धतीनं फॉरची किंवा सिन्सची फ्रेज दिसते, अशा वेळेला मित्रांनो तुम्हाला वापरायचा आहे पास्ट परफेक्ट कंटिन्युअस। साधं लॉजिक आहे। मग पास्ट परफेक्ट कंटिन्युअसचा फॉर्म्युला तुम्हालाही माहिती आहे की सब्जेक्ट आहे प्लस या ठिकाणी हॅड बीन असतं, बरोबर, त्यानंतर वर्बला ING लागलेलं असतं आणि मग असतो तो म्हणजे ऑब्जेक्ट। व्हेरी सिंपल लॉजिक यू कॅन गो विथ। आणि मग या ठिकाणी तुम्हाला हॅज बीनचा पर्याय येईल का? नाही, कारण पाठीमागं हा सिंपल पास्ट टेन्स दिसतो म्हणजे या ठिकाणी हा टेन्स निघून गेला। प्रेझेंट परफेक्ट नाही, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस नाही, आपल्याला पास्ट परफेक्ट कंटिन्युअस हॅड वरकडं, हा तर मित्रांनो पास्ट परफेक्ट आहे। तुमचं उत्तर यायला पाहिजे ते म्हणजे 4 नंबर। म्हणजे अशा पद्धतीचे इतके सोपे प्रश्न मित्रांनो विचारले जातात की जे आपल्याला सरावातून अगदी 10 सेकंदाच्या आत सुटणं अपेक्षित आहे। मुद्दा तुमच्या लक्षात आला असावा की असेच प्रश्न मित्रांनो परीक्षेला दिसतील टेन्सच्या घटकावर। टेन्सच्या घटकावर कशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात या संदर्भातली आपली सगळी चर्चा चालू आहे। बेसिक ज्याचं पक्का आहे त्याला कोणताही प्रश्न सोडवायला मित्रांनो अडचण येणार नाही। प्रश्न बघा, 21चाच प्रश्न घेतलाय। ही हॅज बीन वर्किंग फॉर 2 months. ओके, ही वॉज स्लेप्ट वेन द थीप ब्रोक इन. ही हॅज गॉन टू पुणे yesterday. वी हॅव गॉन देअर लास्ट वीक. ओके, 30 सेकंदाचा वेळ तुमच्यासोबत आहे। काय उत्तर द्याल या प्रश्नाचं बघूया, तुम्हाला काही सुचतंय का? ओके, करेक्ट सेंटेन्स त्याने विचारले। प्रश्न बघितल्यानंतर कॉमन गोष्टी जर तुम्हाला माहिती असतील, टेन्सच्या संदर्भातला तुमचा अभ्यास पक्का असेल, उत्तर मित्रांनो अगदी 10 सेकंदाच्या आत येतं। का तुम्हाला सांगतो, उत्तर काढण्याचे टेक्निक काय असू शकतात बघा। या ठिकाणी फॉरची फ्रेज आले, ओके, फॉरची फ्रेज आले, मगापासून तेच बोलतोय, फॉरची फ्रेज आले आणि या ठिकाणी प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस आहे। हे बरोबरच वाक्य आहे ना, हॅज बीन आणि वर्किंग, कारण प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअसचा फॉर्म्युला सब्जेक्ट आहे प्लस हॅव किंवा हॅज, बरोबर, प्लस बीन प्लस वर्ब ING। हे इतकं सोपं आहे मित्रांनो की इथं तुम्हाला काहीच अडचण नाही। ऑब्जेक्ट ह्याच्यानंतर तुम्ही घेऊ शकता, ही बाजू तुमच्या लक्षात येईल। पहिलंच वाक्य बरोबर, आता बाकीची चेक करायची गरज नाही कारण त्यांनी हे का चुकीचं आहे या ठिकाणी व्हेन आलंय बघा। ओके, ज्यावेळा मित्रांनो अशी रचना दिसते आणि कंजंक्शन व्हेन ज्यावेळा दिसतं त्यावेळा जर प्रोग्रेसिव्ह ॲक्टिव्हिटी असेल तर मित्रांनो एके ठिकाणी पास्ट कंटिन्युअस आणि एके ठिकाणी सिंपल पास्ट असावा लागतो। आता मुद्दा बघा, हे ब्रोक इन जे दिसतं हा सिंपल पास्ट टेन्स आहे, पण इथं स्लेप्ट दिलंय, हा पास्ट टेन्स सिंपल पास्ट टेन्स आहे। या ठिकाणी असं पाहिजे होतं, ही वॉज स्लीपिंग व्हेन द थीप ब्रोक इन, आणि ब्रोक इन हे लक्षात ठेवा मित्रांनो, तोडून आत प्रवेश करणे हे फ्रेझल वर्ब आहे, हे सुद्धा तुम्हाला माहित पाहिजे। ह्या अशा गोष्टी माहितीच पाहिजेत, म्हणजे सिंपल पास्ट टेन्स कॅन बी कंबाइंड विथ द पास्ट कंटिन्युअस whenever the conjunction when appears in the statement and the activity is in progress. That time you need to put the past continuous with the simple past tense when the conjunction when appears in the statement. That is what the thing. I think you got my point. या गोष्टी लिहून घ्या, लिहून ठेवा, कारण अशाच पद्धतीचे प्रश्न तुम्हाला प्रश्नपत्रिकेमध्ये दिसतील। कॉम्बिनेशन ऑफ टेन्सेस खाली विचारले जातात, जेव्हा कंजंक्शनचे वापर केलेले असतात, एक वाक्य वेगळ्या टेन्समध्ये, दुसरं वाक्य वेगळ्या टेन्समध्ये, अशा पद्धतीचे प्रश्न तुम्हाला दिसतील। यस्टरडे आल्यानंतर मित्रांनो कायम आपल्याला माहिती पाहिजे सिंपल पास्ट टेन्सचा वापर करायला हवा, त्यामुळे हे निघून गेलं। ओके, या हॅज गॉनच्या ऐवजी तुम्ही वेंट घ्यायला पाहिजे होतं, कारण त्या ठिकाणी यस्टरडे आहे। या ठिकाणी बघा, वी हॅव गॉन देअर लास्ट वीक। ओके, लास्ट वीक असेल, यस्टरडे असेल, लास्ट डे असेल, लास्ट नाईट असेल, हे सगळं सिंपल पास्ट टेन्समध्ये वापरल्या जाणाऱ्या फ्रेजेस आहेत ज्या आपल्याला कळतात, त्यामुळे इथं हॅव गॉन येणार नाही। वी वेंट देअर लास्ट वीक, या हॅव गॉनच्या ऐवजी वेंट असणं अपेक्षित आहे।
प्रत्येक टेन्सवर कोणकोणत्या फ्रेजेस येतात, कोणकोणते शब्द येतात, एक मित्रांनो चार्टच तयार करा. तो चार्ट तुम्हाला अत्यंत उपयोगी ठरेल असे प्रश्न सोडवायला. तुम्हाला कुठेही अडचण येणार नाही. अगदी सोप्या पद्धतीने या सगळ्या गोष्टी तुम्ही करू शकता. कुठेही अडचण येताना मित्रांनो तुम्हाला दिसणार आहे. फिल इन द ब्लँक फ्रॉम द ऑप्शन्स गिवन बिलो. शी हॅज बीन मिसिंग डॅश मंडे लास्ट. सिन्स येणार फ्रॉम, फॉर और ड्युरिंग. सिन्स का फॉरचा वापर करावा या संदर्भातला मित्रांनो हा प्रश्न आहे. काय उत्तर असावं असं तुम्हाला वाटतंय? कमाल. मित्रांनो प्रश्न बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की शी हॅज बीन मिसिंग. आता बघा हॅज बीन आलंय आणि हॅज बीन ज्या वेळेला येतं त्यावेळेला तुम्हाला मी बोललो होतो की अशा पद्धतीनं मित्रांनो वाक्य वापरली जातात. हॅज बीन आलेलं आहे आणि मग प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस असू शकतो, प्रेझेंट परफेक्ट, पास्ट परफेक्ट किंवा प्रेझेंट परफेक्ट टेन्स सुद्धा असू शकतो. या ठिकाणी बघा हॅज बीन मिसिंग. एखादी गोष्ट जेवढा पासून असं त्या वाक्यामध्ये दिसतं, कसं दिसतं? पासून. त्यावेळेला मित्रांनो आपल्याला सिन्स वापरावं लागतं. काय वापरावं लागतं? सिन्स. निश्चित कालावधी दिला असेल तर मित्रांनो आपल्याला वापरावं लागतं फॉर. निश्चित कालावधी काय आहे? निश्चित कालावधी जर असेल तर मित्रांनो फॉर वापरावं लागतं. या दोन गोष्टी जर तुम्हाला माहिती असतील तर मित्रांनो उत्तर सिन्स येणार आहे. म्हणजे टेन्सवरचे प्रश्न जेवढा आपण सोडवत जातो अगदी बेसिक मुद्दे त्यात चर्चेला घेतलेले असतात. निश्चित कालावधी असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला फॉर वापरायचं आहे. राज्यसेवा मुख्य. ओके. चूज द सेंटेन्स. इनकरेक्ट म्हटलेलं आहे. आय हॅव नॉट प्लेड क्रिकेट सिन्स आय हॅव लेफ्ट कॉलेज. ओके. आणि दुसरं बघा आय हॅव नॉट प्लेड क्रिकेट सिन्स आय लेफ्ट कॉलेज. मित्रांनो काय याचं उत्तर कसं काढाल? कॉलेज आधी सोडलेलं असेल तर मग नेमका टेन्स कोणतं? कॉम्बिनेशन घेतलंय बघा या ठिकाणी सिन्सचा वापर घेतलेला आहे. 30 सेकंदाचा वेळ तुमच्यासोबत वाक्य वाचून बघा. तुमच्या लक्षात आलं का बघा की कॉलेज जे काय सोडलं असेल ते भूतकाळात सोडलं असेल. त्यामुळे या ठिकाणी सिंपल पास्ट टेन्सचा वापर व्हायला पाहिजे. आय लेफ्ट कॉलेज. बरोबर. कॉलेज भूतकाळात सोडलं त्यावेळेपासून मी आतापर्यंत क्रिकेट खेळलेलो नाही. म्हणजे 2 नंबरचा ऑप्शन तुमचा बरोबर यायला पाहिजे. म्हणून ए हा ऑप्शन मित्रांनो अगदी बरोबर. म्हणजे या त्यांनी काय विचारले? इनकरेक्ट. ओके. इनकरेक्ट जर विचारलेला असेल तर मित्रांनो हे जे पहिलं जे आहे हे पहिलं मित्रांनो इनकरेक्ट आहे. त्यामुळे एचा ऑप्शन आपल्याला घ्यावा लागेल. त्या ठिकाणी एचा ऑप्शन घेऊ शकतो. ए ओनली हे तुमच्या लक्षात यायला पाहिजे कारण त्यांनी इनकरेक्ट विचारलेलं आहे. हे करेक्ट आहे मित्रांनो कारण या ठिकाणी कॉलेज सोडण्याची प्रक्रिया ही भूतकाळामध्ये झाली आणि त्या वेळेपासून आतापर्यंत आपण क्रिकेट खेळलेलो नाही आहोत असा या वाक्याचा अर्थ होतो. बी हे वाक्य बरोबर. ए हे चुकीचं आहे. इनकरेक्ट विचारले त्यामुळे या ठिकाणी एचा ऑप्शन आपल्याला निवडावा लागेल. साध्या गोष्टी वाक्याच्या रेफरन्सवर जर आपण गेलो तर वाक्याच्या रेफरन्सवर अशा पद्धतीचे प्रश्नांची उत्तरं अगदी सहज काढता येणं शक्य आहे. कुठेही अडचणीचा भाग तुम्हाला दिसणार नाही. हे सगळे प्रश्न बघा. आता राज्यसेवा 2020चा प्रश्न तर वाक्य त्यांनी दिलंय आणि इथं तुम्हाला उत्तर काढायचं आहे. वी डॅश आवर हॉटेल बिफोर इट स्टार्टेड रेनिंग. बिफोरचा वापर केलाय आणि वाक्यात सरळ त्यांनी म्हटलंय विच वन ऑफ द फॉलोइंग वर्ब फॉर्म्स एक्सप्रेसेस द ॲक्शन इन पास्ट परफेक्ट इन द सेंटेन्स अबो. आता त्यांनी टेन्सचं नाव सुद्धा मित्रांनो दिलेलं आहे. पास्ट परफेक्ट असं दिलेलं आहे. वाचून बघा कुठं पास्ट परफेक्ट दिसतो बाबा आपल्याला. अहो पास्ट परफेक्टचा फॉर्म्युला तर तुम्हाला माहीत आहे. पास्ट परफेक्टचा फॉर्म्युला काय आहे तर पास्ट परफेक्टचा फॉर्म्युला आहे सब्जेक्ट आहे पहिल्यांदा. बरोबर. त्याच्यानंतर हॅड आहे प्लस वर्बचा थर्ड फॉर्म आहे. आता हे शाळेतलं पाठ असेल तुम्हाला. ओके.
आणि हे बघा विचारलाय राज्यसेवेला प्रश्न आहे. इतकं सोपं मित्रांनो असू शकतं का? हॅड रीच्ड पाहिजे. ओके, वी हॅड रीच्ड आवर हॉटेल बिफोर इट स्टार्टेड रेनिंग. कायम मित्रांनो ही बाजू लक्षात ठेवा. वाक्यामध्ये जेव्हा असं बिफोर दिसतं त्यावेळा एके ठिकाणी तुम्हाला पास्ट परफेक्ट आणि एके ठिकाणी तुम्हाला सिंपल पास्ट वापरायचा असतो बिफोर कंजंक्शन असताना. ही गोष्ट मात्र विसरू नका. या बाजू कायम नोट डाऊन करा. व्हेनेवर बिफोर इज देअर यू आर टू अप्लाय द पास्ट परफेक्ट विथ द सिंपल पास्ट टेन्स. दॅट इज व्हॉट द केस विथ द बिफोर कंजंक्शन. ओके, हॅड रीच्ड इज देअर. उत्तर अगदी बरोबर आहे. सी यायला पाहिजे. इथंही सी म्हटलेलं आहे, सी ओनली. त्यामुळे हे उत्तर तुमचं बरोबर आहे. यस, खूप सोपे प्रश्न आहेत मित्रांनो. बघितल्यानंतर तुम्हालाही वाटेल की इतके सोपे प्रश्न टेन्सवर असतात का? आणि अशा पद्धतीचं इंग्रजी शिकायचं असेल, कॉन्सेप्ट ओरिएंटेड परीक्षाभिमुख जर तुम्हाला इंग्रजी मराठी शिकायचं असेल तर आपल्याकडे बॅच लॉन्च केलेली आहे मित्रांनो. या बॅचचा तुम्ही विचार करू शकता. मी स्वतः संजय जाधव आणि शंकर सर मराठी करताय. थँक्यू व्हेरी मच.